सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही शांती स्तूपाच्या वर निघालेलो आहोत। रस्त्यामध्ये जय भीम, रस्त्यामध्ये दुतर्फा छान छान छोटी छोटी दुकानं आहेत। त्यामध्ये काही फूड्स मिळत आहेत, खाण्याच्या वस्तू आहेत, अंगावर घालण्याच्या काही दागदागिने वगैरे अशी सुंदरशी छोटी छोटी दुकानं आहेत। बघा छोटी छोटी दुकानं आहेत, सुंदरशी दुकानं, मस्त वाटते। हे सुद्धा या ठिकाणी छोटंसं हॉटेल आहे, टोप्या आहेत। बघू शकता आपण हे दुकानं। त्यानंतर छान दुकानं बघा। हे आमचे धम्म बांधव आहेत, नेपाळी टोपी त्यांनी घातली, खूप सुंदर दिसतात बघा, नेपाळ सारखे। जय भीम, जय भीम, जय भीम, व्हेरी गुड। छोटी छोटी दुकानं बघा। ताई घेता ना, काहीतरी घेताय काय? नाही काय नको, काहीतरी घ्या घ्या, काहीतरी घ्या। आमचे लोक या ठिकाणी शॉपिंग करतायत। या ठिकाणी मिठाईची दुकान आहे, मिठाईचं दुकान आहे। चिकनचे काय ते? चिकन आहे, चिकन आहे, शेजवान आहे, लोणचं आहे, लोणचं आहे सर्व। आणि हे सुद्धा या ठिकाणी टोप्या आहेत, बॅगा आहेत, कानातले, गळ्यातले, नाकातले सर्व या ठिकाणी वस्तू आहेत। आमच्या भगिनी या ठिकाणी सर्व शॉपिंग करतायत, सर्व भगिनी या ठिकाणी शॉपिंग करतायत। सर्व बॅगांची दुकाने आहेत, सर्व बॅगा आहेत, काही मेडिटेशनचे भांडी आहेत। आमच्या भगिनींची सर्वांची शॉपिंग चालू आहे। सुंदरसं दुकान आहे। गाडीवाले इथे जवळच असतील ना, पर्स आणायची होती। छानसं हॉटेल आहे या ठिकाणी, आपण बघा, सुंदर हॉटेल आहे। नाश्ता मिळतोय, केक मिळतोय, कॉफी मिळेल। ताई या ठिकाणी बसलेले आहेत। ताई नमस्कार। सर्व विदेशातले लोक, पर्यटक या ठिकाणी फिरायला आलेले आहेत। तुमचा एक मग कुठून काढायचा पडेल का नंतर आमचा काढा। आपण बघा, कॉफी, टी सर्व दुकानं आहेत, सुंदर सुंदर दुकानं आहेत। मला पण एवढे खास फोटो एक मिनिट काढायला। मोस्टली नेपाळमध्ये सर्व दुकानांवरती जास्तीत जास्त महिलाच जास्तीत जास्त दुकानं हँडल करतात। हॉटेल, चहाच्या टपरी, चायनीजची दुकानं, किराणा दुकानं, सर्व म्हणजे टू झेड जास्तीत जास्त तुम्हाला महिला या ठिकाणी दिसतील। हे बघा, इथे पण महिलाच आहेत। या ठिकाणी सर्व टी पॉइंट आहेत।
म्हणजे वरती बसून आपण चहा कॉफी नाश्ता या हॉटेलमध्ये घेऊ शकतो आणि वरनं संपूर्ण जे पोखरा सिटी आहे त्याचं निसर्गरम्य दृश्य संपूर्ण सिटी या ठिकाणी वरून दिसते. आता आम्ही आलेलो शांतीस्तूपाकडे. शांतीस्तूपाचा हा गेट आहे. आपण बघा या शांतीस्तूपावरून बर्फाचा डोंगर दिसतोय. हा बर्फाचा डोंगर आहे ढगाच्या मध्ये. हा तो म्हणतो मी. संपूर्ण इथून वरून पोखरा सिटी दिसते. पोखरा शहर दिसते. एकदम पाय बी दिसले पाहिजे. एक आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसून मस्तपैकी पोच देत आहेत. वाव. बघा पण डोंगरावरती सगळं धुकं पसरलेलं आहे. तर आम्ही आता शांतीस्तूपावरती विश्वशांती स्तूपावर आम्ही वंदन करण्यासाठी पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकता विश्वशांती स्तूप. या ठिकाणी लिहिलेलं आहे शाक्यमुनी भगवान बुद्ध को पवित्र अस्थि धातु निधान गरी निर्मित विश्वशांती स्तूप. म्हणजे आतमध्ये तथागत बुद्धांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत. गुरखा रेजिमेंटचे पेवालेख आहे. पेवालेखच्या नंतर हे तुम्हाला दृश्य विश्वशांती स्तूपावरून दिसणारं दृश्य आहे. आणि हा आहे बर्फाचा डोंगर. पण बघा बर्फाचे डोंगर बघा. धुकं पसरलेलं आहे. त्या पाठीमागे बर्फाचे डोंगर आहेत. बघा विश्वशांती स्तूप सुंदर आणि सुबक असा विश्वशांती स्तूप आहे. आमचे सर्व उपासक उपासिका आनंद घेत आहेत. फोटोचा आनंद घेत आहेत. विदेशी पर्यटक सुद्धा या ठिकाणी फोटोचा आनंद घेत आहेत. आणि इथे कोनशिला लावलेली आहे. कुठल्या देशाचं विश्वशांती स्तूप आहे ते. त्याच्यानंतर या ठिकाणी विश्वशांती स्तूपाचं दर्शन मी तुम्हाला घडवलेलं आहे. आमच्या माता भगिनी नेपाळी टोपी घालून फोटो काढत आहेत. मेकअप मॅन त्यांचं मेकअप करतायत. या ठिकाणी सर्वजण आम्ही आता ग्रुप फोटो घेत आहोत. आणि या ठिकाणी मी माझा व्हिडिओ संपवतोय. त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बटन दाबा, बेल बटन दाबा आणि फॉलो करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.